जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आजचा विषय आहे की 11 सप्टेंबर याला विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरं केलं जातं भारतात आणि भारताच्या बाहेर. या दिवशी एक शतक मागे स्वामी विवेकानंद यांनी शिकागो इथल्या धर्म परिषदमध्ये एक अतिशय चांगलं भाषण केलं होतं. त्यामुळे भारताची जी हिंदुत्वाची कल्पना आहे त्याच्याविषयी सगळ्या जगाला माहिती मिळालेली होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे जगाला भारताच्या अमर्याद अशा ताकदीचा परिचय करून देण्यात आला विवेकानंद यांच्याकडनं. या 11 सप्टेंबरचं महत्त्व काय होतं याचं हे महत्त्व याआधी विश्वाला माहीतच नव्हतं. कारण दोष आमचा होता. आम्ही आमच्याकडे असलेली स्पिरिच्युअल ताकद कोणासमोरही मांडत नव्हतो. तर 125 वर्षापूर्वी 11 सप्टेंबरला स्वामी विवेकानंद भगवा ड्रेस घालून की जे जगापेक्षा अतिशय वेगळे कपडे होते ते अमेरिकेत पोहोचले. आणि त्यावेळेस त्यांना प्रचंड विश्वास होता की पूर्ण जगाला देण्याकरता भारताकडे खूपच आहे, इथल्या चिंतनामध्ये खूप आहे, इथल्या जीवनशैलीमध्ये आहे. आणि असा विश्वास स्वतःविषयी असणं ही एक असामान्य घटना होती. कारण आपण त्यावेळची परिस्थिती बघितली तर चोहूबाजूला नकारात्मकता होती. आपल्याला आपला विचार मांडायचा अधिकार नव्हता. चहूबाजूने विरोधाचे स्मर उमटत होते. अशा वेळेला जर आपल्याला आपले विचार म्हणायचे म्हटले तर जो विचार मांडेल त्याला किती भीती वाटत असेल याची आपल्याला कल्पना यावी. परंतु स्वामीजींमध्ये अशी कुठलीही शक्ती, अशी कुठली तरी शक्ती होती की ज्यामुळे त्यांनी हे दडपण, हा दबाव त्यांनी अनुभवला नाही. ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली की माय डिअर सिस्टर, ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्यावेळेला अमेरिकेच्या बंधू आणि भगिनींनो या 2 शब्दाच्या उच्चारानंतर पुढचे अनेक मिनटं त्या शिकागोच्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट हा होऊ लागला. या 2 शब्दामध्ये भारताच्या अमर्यादित ताकदीचा परिचय युवकाने जगाला करून दिला. आणि तो दिवस होता 9/11. आपल्याला आठवत असेल की 9/11ला जगातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला हा अमेरिकेच्या ट्विन टॉवरमध्ये झाला होता. परंतु हे जे 9/11 आहे यामध्ये स्वामी विवेकानंदांनी जगाला जिंकून घेतलं होतं. 11 सप्टेंबर 1893 रोजी एका अतिशय कुशल वक्त्याप्रमाणे जगाच्या एका मोठ्या सभेमध्ये त्यांनी हे भाषण दिलं. यामध्ये जगातले अनेक दिग्गज तिथे प्रेझेंट होते. आणि विवेकानंदाच्या भाषणाने जगात एक इतिहास घडवला. विवेकानंदांना या विषयावरती जागतिक व्यासपीठावरती बोलण्याची संधी का दिली? मुख्य कारण होतं की 1492 साली कोलंबस हा जो दर्यावर्दी होता तो अमेरिकेत उतरला होता. आणि 1892 मध्ये या घटनेला 400 वर्ष पूर्ण झाली होती. तर त्यामुळे अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या महोत्सवाचं आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्याच कार्यक्रमाचा एक मोठा भाग म्हणून होतं जागतिक सर्वधर्म परिषद. आणि या जागतिक सर्वधर्म परिषदेकरता आयोजकांनी जगातल्या सर्व धर्माच्या प्रतिनिधींना आमंत्रित केलं होतं. म्हणजे सगळ्या जगाचे प्रतिनिधी, सगळ्या धर्माचे प्रतिनिधी तिथे येणार होते, आपल्या धर्माचे विचार मांडणार होते आणि विविध धर्मातल्या विचाराचं आदानप्रदान या निमित्ताने तिथे होणार होतं. तसं म्हटलं तर आयोजकांचा जो हेतू होता हा चांगला वाटला असता, परंतु ते तसं नव्हतं. त्यांचा एक छुपा अजेंडा होता, एक विशिष्ट हेतू होता. त्यांना दाखवायचं होतं की अमेरिका, युरोप हे एक श्रेष्ठ देश आहे आणि त्यांचा जो धर्म आहे हा सर्वश्रेष्ठ आहे. तर हेच त्यांना या सभेच्या नुसार ते सांगायचं होतं. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद या परिषदेला गेले, शिकागो शहरात गेले. आणि त्या परिषदेला जायच्या आधी विवेकानंदांनी कन्याकुमारीच्या समुद्रातील शिलाखंडावर बसून 3 दिवस चिंतन केले. आणि मग त्यांचा तो तिथे जायचा जो विचार होता तो पक्का झाला. आणि त्यावेळेला मैसूरचे राजा होते महाराज चामेंद्र राजन वडियार. त्यांनी विवेकानंदांना अमेरिकेच्या प्रवासाकरता आर्थिक मदत दिली.
आणि त्याच्यानंतर ते शिकागोला जाण्याकरता तिथे निघाले. त्यावेळेला प्रवास हा बोटीने होता. बोट ही मुंबईवरनं सुटणार होती, म्हणून स्वामीजी मुंबईला आले आणि त्यानंतर 3.5 महिने प्रवास करून जागतिक सर्व धर्म परिषदेकरता स्वामीजी हे शिकागोमध्ये पोहोचले. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की विश्वबंधुत्वाची जी संकल्पना आहे त्याकरता कोणीही आपला धर्म बदलायची गरज नाही. आपण ज्या धर्मात राहतो त्या धर्माचंच वैशिष्ट्य कायम राखून आपण चांगलं काम हे करू शकतो. लक्षात असावं की 700 कोटी लोकसंख्या असलेल्या जगावरती अनेक नैसर्गिक आपत्त्या आलेल्या आहेत. करोनासारखं भयानक संकट आलेलं आहे. आज जगामध्ये दुष्काळ, पाणी टंचाई, प्रदूषण, उपासमार, रोगराई, वादळे, भूकंप अशा विविध आपत्तींना मानवजात ही तोंड देत आहे. तर अशा वेळेला आपापसातली जी जीवघेणी स्पर्धा आहे ती थांबायला पाहिजे. आपापसामधला जो मत्सर, द्वेष, भ्रष्टाचार आहे तो थांबायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. स्वामीजी म्हणाले होते की आम्हाला माणूस घडवणारा धर्म पाहिजे, आम्हाला माणसे हवीत आणि त्याकरता 9/11 हा एक विश्वविजयाचा दिवस स्वामी विवेकानंदाचा मानला जातो. आपण जो विवेकानंदांचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की त्यांची 2 रूपं होती. जगात ते कुठेही गेले आणि त्यांना भारताविषयी बोलण्याची संधी दिली तर ते भारताविषयी अतिशय आत्मविश्वासाने आणि गौरवाने बोलायचे, ज्यामुळे भारताचा नावलौकिक हा जगामध्ये वाढत होता. मात्र ज्या वेळेला ते भारतामध्ये बोलायचे त्यावेळी आपल्याकडे असलेल्या वाईट प्रथा, वाईट परंपरा यावरती ते जाहीरपणे टीका करायचे. हे त्यांचे दुसरे रूप होते. म्हणजे जगाच्या बाहेर ते भारताचे गुणगान गायचे, परंतु भारताच्या आत मात्र वाईट परंपरावर ते कठोर प्रहार करायचे. विवेकानंद म्हणायचे की जनसेवा हीच प्रभुसेवा आहे. आज भारत हा एक युवकांचा देश आहे. विवेकानंदांनी शिकागोमध्ये जे भाषण दिलं होतं त्यावेळेस त्यांचं वय 30 होतं. त्याच किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील युवकांची आज भारतामधली संख्या ही 80 कोटी एवढी आहे. म्हणजे भारताची 65% लोकसंख्या ही सगळ्या जगावरती डंका वाजवणाऱ्या विवेकानंदाच्या वयापेक्षा सुद्धा कमी आहे. जर 65% जनतेला विवेकानंदांकडून प्रेरणा मिळाली तर जगामध्ये आपला देश किती चांगलं काम करू शकतो. विवेकानंदांनी काम केलं ते फक्त उपदेशाचंच नाही, त्यांनी आपल्या कल्पनेचं रूपांतर हे ध्येयवादामध्ये केलं. आपण आज म्हणतो भारत माता की जय, वंदे मातरम, परंतु आपण देशासमोर असलेली आपली कर्तव्य ती पाळतो का? देश स्वच्छ ठेवतो का? आपण आपलं काम नीट प्रामाणिकपणे करतो का वगैरे. आज भारतामध्ये अनेक चांगले प्रयोग सुरू आहेत. मेक इन इंडिया आहे, मेड इन इंडिया आहे, परंतु अनेक जण त्याला विरोध करत असतात. विरोधाकरता विरोध याला काही अर्थ नसतो. विवेकानंदांच्या मनामध्ये भारताची कृषीक्रांतीसुद्धा व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी कृषीक्रांती करण्याकरता डॉक्टर सेन यांच्या नेतृत्वाखाली विवेकानंद कृषी संशोधन संस्था ही स्थापन केली. विवेकानंदांना वाटायचं की ज्ञान आणि कौशल्य हे दोन्ही वेगळं केलं जायला पाहिजे आणि त्यांनी या दोन्ही गोष्टींना त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आपले जे युवक आहेत हे काम मागणारे नको, हे रोजगार निर्माण करणारे पाहिजे. समाजाची जी प्रगती असते भारतातल्या ही इनोव्हेशन्सवरती, स्टार्टअप्सवरती, नित्य नाविन्यवरती अवलंबून असते. आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर देशाच्या युवक पिढीला काहीतरी नवसंकल्पना प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याकरता आणायला पाहिजे. तलावामध्ये, नदीमध्ये, सागरामध्ये उडी मारून सामर्थ्य निर्माण करणारा युवक हा विवेकानंदांना अपेक्षित होता. आज आपलं सरकार स्टार्टअप इंडिया सुरू करते आहे, स्टँडअप इंडिया सुरू करते आहे, मुद्रा योजनेतून बँक हमी देऊन पैसे देते आहे. आपल्या देशाच्या नवयुवकांनी देशाच्या समस्येवर उत्तरे शोधावीत. नवनवीन कल्पनातून नवीन नवीन उत्पादने निर्माण करावी. आपल्याला आठवत असेल की स्वामी विवेकानंद यांनी
125 वर्षापूर्वी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. आता 2022 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. रामकृष्ण मिशननी काय काम केलं आहे? आज त्यांच्या शाळा, कॉलेजेस अनेक ठिकाणी ईशान्य भारतात सुरू आहे. मी आपल्याला एकच उदाहरण देतो की आज जे अरुणाचल प्रदेशचं जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यातले 90% मंत्री जे आहे ते रामकृष्ण मिशनच्या शाळेत शिकलेले आहेत. आणि असं मानलं जातं की अरुणाचल प्रदेश हा एक असा एक प्रदेश आहे भारताचा की जिथे भ्रष्टाचार हा अजिबात नाही, कारण त्यांचं शिक्षण हे रामकृष्ण मिशनच्या शाळांमध्ये झालेलं आहे. आज मला वाटतं करोनामुळे, जगातल्या अनेक समस्यामुळे युरोप असो की अमेरिका असो की चीन असो, तिथे आर्थिक मंदी येते आहे आणि यामुळे सगळं जग आज भारताकडे प्रचंड वेगळ्या पद्धतीने बघतं आहे. जगाचा दृष्टिकोन बदली झालेला आहे. त्यांना वाटतं की भारत हा चीनच्या ऐवजी जगाला सामान पुरवणारा, अन्नधान्य पुरवणारा, इंडस्ट्रियल गुड्स पुरवणारा हा देश बनवू शकतो. आज स्वामीजींनी एक पाऊल पुढे टाकलं. आपण जर भारतातल्या 130 कोटी भारतीयांनी जर आपलं एक पाऊल पुढे टाकलं तर आपला जो देश आहे 130 कोटी पावले एवढे पुढे जाऊ शकतो. आज आपण वाईटाच्या विरोधात नक्कीच लढलं पाहिजे. भारताला आधुनिक बनवलंच पाहिजे. हे सगळं करायलाच पाहिजे. परंतु त्याकरता आज आपल्याला स्वतःविषयी आत्मविश्वास असणे गरजेचं आहे. स्वतःच्या देशाविषयी आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. आणि आपल्यामध्ये हा कॉन्फिडन्स असायला पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये आपण असू त्या क्षेत्रामध्ये आपण भरगच्च काम करू आणि जगातले सर्वश्रेष्ठ बनू. उदाहरणार्थ आपण जर विद्यार्थी असू तर अर्जुनाच्या पुढे जाऊ. अर्जुनाला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी समजलं जातं. तर शिक्षक असू तर द्रोणाचार्यांच्या पुढे जाऊ. द्रोणाचार्यांना सर्वश्रेष्ठ गुरु समजलं जातं. इंडस्ट्रियलिस्ट असू तर मायक्रोसॉफ्ट किंवा गुगलच्या पुढे जाऊ. शास्त्रज्ञ असू तर आपण डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या पुढे जाऊ. शेतकरी असू तर जपानचे जे शेतकरी आहे त्यांच्या पुढे जाऊ. आपण जर कुठल्याही फील्डमध्ये आपण जिथे असू तिथे आपण जगातलं सर्वश्रेष्ठ बनायला पाहिजे. केवळ नुसती घोषणाबाजी करून काही होणार नाही. आपल्याला सतत काम करायला पाहिजे. आपल्यामध्ये काही वादविवाद असतील ते काही वर्ष आपल्याला बाजूला ठेवायला पाहिजे आणि आपलं पूर्ण लक्ष हे देशाची आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती करण्यामध्ये आपण हे खर्च करायला पाहिजे. विवेकानंदांनी जो मेसेज दिला होता हा आज सुद्धा आपल्याकरता लागू आहे. आणि आज भारताला जगात विश्वगुरू बनण्याची संधी नक्कीच आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना ही चांगली आहे. यामुळे आपण जगाला अनेक गोष्टी देऊ शकतो. आता आपण जगाला योगा शिकवतो आहे. आता 2023 हा वर्ल्ड मिलेट्स डे म्हणून साजरा केला जातो आहे. जगाच्या तुलनेमध्ये आपण चीनी व्हायरसच्या विरुद्ध सर्वात जास्त चांगला लढा दिलेला आहे. आपली अर्थव्यवस्था आज जगामध्ये सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग अशी आहे. तर अशा संधी आपल्याकडे असताना याचा आपण पूर्ण फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या ताकदीचा परिचय जो आहे तो जगाला करून दिला पाहिजे. विवेकानंदांना नेमकं हे सांगायचं होतं आणि आज त्यांचं हे जे ऐतिहासिक भाषण आहे त्या भाषणाला जर आपल्याला आचरणामध्ये आणता आलं तर आज जगामध्ये भारताला विश्वगुरू बनण्याची संधी आहे. मी इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. जय हिंद.